ज्या प्रकरणामध्ये तो आंधळ्या नावाचा अधिकारी अडकला होता, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने त्याच्यावर कारवाई केली होती. एकाच दिवशी संगीता पाटील यांच्याकडे सीओचा चार्ज होता. एकाच दिवशी 60-60 कोटी रुपयांच्या बिलांवर संगीता पाटीलांनी सह्या केल्या आहेत. संगीता पाटील दिसायला फार सोज्वळ आहेत, फार गरीब आहेत. त्यांचं राहणीमान एकदम साधं आणि सोपं आहे. तुमचा ड्रायव्हर, तुमच्या तिथल्या कार्यालयातले तुमच्या संबंधित असलेले लोक हे तुम्ही सोन्यांनी मढवलेत. कोणाच्या नावावर किती सोन्याचे बिस्किट घेतलेत हे पुरावे माझ्याकडे येत आहेत की संगीता पाटील ह्या भ्रष्टाचाराच्या मास्टर माइंड आहेत. कोण कॅश गोळा करायला आहे, कुणाच्या नावावर ऑनलाईन ट्रान्झॅक्शन होतात, कोण तुम्हाला कॅश आणून देतं, कुणाच्या नावावर सोन्याची बिस्किटं घेतलीत. नमस्कार दर्शको, मराठी महाराष्ट्रामध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. संगीता देवी पाटील यांचा रिपोर्ट तुम्ही पाहिला असेल. आता जशीच संगीता देवी पाटील यांची मी बातमी केली तशीच माहिती देणारे फोन कॉल्स मला येत आहेत. अनेक पुरावे, अनेक माहिती ज्या माझ्यापर्यंत पोहोचत आहेत. काही प्राथमिक आहेत, काही पुराव्यानिशी आहेत. मला जी माहिती मिळाली ती माहिती फार धक्कादायक आहे. संगीता पाटील दिसायला फार सोज्वळ आहेत, फार गरीब आहेत. त्यांचं राहणीमान एकदम साधं आणि सोपं आहे. फार स्टँडर्ड त्या राहत नाहीत. मात्र त्या साध्या सोप्या राहणीमध्ये फार स्टँडर्ड आहेत आतून, असं म्हणायला हरकत नाही. त्यांनी फार मोठा काळा बाजार उमेद अभियानामध्ये केलेला आहे अशी माहिती मिळत आहे. येणाऱ्या काळामध्ये लवकरच पुराव्यानिशी सगळा पर्दाफाश केला जाईल. मात्र संगीता पाटील ह्या, मी कालच्या रिपोर्टमध्ये सांगितलं होतं की संगीता पाटील ह्या भ्रष्टाचाराच्या मास्टर माइंड आहेत. पुराव्यानिशी सिद्ध करेल. मी जिल्हाधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी जितीन रहमान यांना आवाहन केलं आणि अजूनही करतोय, संगीता देवी यांची चौकशी लावा. आता त्यांना देवी का म्हणावं हा प्रश्न आहे. मला काही लोकांनी विचारलं, त्यांना देवी म्हणू नका, त्या भ्रष्टाचारी आहेत. खरं आहे, त्या संगीता आहेत आणि संगीता पाटील यांची कसून चौकशी करावी अशा प्रकारची मागणी मराठी महाराष्ट्राच्या माध्यमातून करतोय. मी संगीता पाटील यांना प्रश्न विचारतो, तुमचा ड्रायव्हर, तुमच्या तिथल्या कार्यालयातले तुमच्या संबंधित असलेले लोक हे तुम्ही सोन्यांनी मढवलेत. कोणाच्या नावावर किती सोन्याचे बिस्किट घेतलेत हे पुरावे माझ्याकडे येत आहेत. आणि या सगळ्या गोष्टी तुम्ही कुणाच्या जोरावर केल्या आहेत हाही प्रश्न आहे. कोण तुम्हाला पाठीशी घालतंय, कोण मुंबईपासून बीडपर्यंत तुम्हाला मदत करतंय, या सगळ्या गोष्टी मला माहीत आहेत. आणि येणाऱ्या काळामध्ये पुराव्यानिशी पर्दाफाश केला जाईल. कोण कॅश गोळा करायला आहे, कुणाच्या नावावर ऑनलाईन ट्रान्झॅक्शन होतात, कोण तुम्हाला कॅश आणून देतं, कुणाच्या नावावर सोन्याची बिस्किटं घेतलीत, कुणाच्या नावावर काय काय केलंय. आणि ज्या प्रकरणामध्ये तो आंधळ्या नावाचा अधिकारी अडकला होता, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने त्याच्यावर कारवाई केली होती. एकाच दिवशी संगीता पाटील यांच्याकडे सीओचा चार्ज होता. एकाच दिवशी 60-60 कोटी रुपयांच्या बिलांवर संगीता पाटीलांनी सह्या केल्या आहेत. याचसाठी तुम्हाला सीओचा चार्ज हवा असतो का? तुम्ही कालच्या ऑडिओ क्लिपमध्ये म्हटलात, लोकांना कळलं नाही ती ऑडिओ क्लिप काय आहे. तुम्हाला मी सांगतो, त्या ऑडिओ क्लिपमध्ये फक्त संगीता पाटील यांना त्या ठिकाणी चार्ज देण्यात आलेला नाही म्हणून यांचा जळफळाट होत होता. त्यांचं म्हणणं होतं की वरिष्ठ अधिकारी हे मला पर्सनली घेतात, माझ्याकडं काहीतरी कॅपॅबिलिटी आहे म्हणून ते मला पर्सनली घेतात, माझी कार्यालयीन चौकशी कुणीच लावू शकत नाही. म्हणून माझं जिल्हाधिकाऱ्यांना आणि सीओंना आव्हान आहे, विनंती सुद्धा आहे की यांना ह्यांची जागा दाखवा. यांनी तुमच्या नावाचा गैरवापर केला आणि तुम्हाला सुद्धा यांनी कमी लेखलंय, तुमची सुद्धा बदनामी केली आहे. यांची चौकशी लावा. कारण यांच्या जवळच्या कार्यालयीन कामकाजातल्या जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांच्या नावावर किती पैसे रोज येतात ऑनलाईन, किती पैसे कुणाच्या नावावर येतात, कुणाच्या नावावर सोन्याची बिस्किट आहेत, कुठल्या भ्रष्ट अधिकाऱ्याने यांच्या नावावर पैसे घेतलेत, कुठल्या कर्मचाऱ्याच्या नावावर सोन्याची बिस्किट आहेत. ती जमीन तर मी काल दाखवली. त्यांनी MIDC मध्ये कुठे मशीन उभा केली, हे सगळ्या गोष्टी येणाऱ्या काळामध्ये बाहेर काढेल. ही जबाबदारी माझीच नाही आहे, ही जबाबदारी जिल्हा प्रशासनाची आहे, ही जिल्हाधिकाऱ्यांची जबाबदारी आहे, ही मुख्य कार्यकारी अधिकारी जितीन रहमान यांची सुद्धा आहे आणि तिथल्या प्रत्येक जबाबदार अधिकाऱ्याची आहे. ग्रासरूटवरून प्रत्येक माणसाची जबाबदारी आहे. असे भ्रष्ट अधिकारी हे उखडून बाजूला फेकून दिले पाहिजेत.
तरच कुठेतरी बीडचं भलं होईल. रामा इंटरनॅशनलमध्ये वाढदिवस साजरा केला, घरकुलाची पार्टी होती, किती थराचा केक होता, कोण कोण त्यात नाचलं, काय काय त्यांनी चाळे केले, या सगळ्या गोष्टी मराठी महाराष्ट्राकडे आहेत. आणि तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी कुणाच्या जीवावर केल्यात? रामा इंटरनॅशनल छत्रपती संभाजीनगरचं हॉटेल, तिथं कुणाच्या पैशावर कुणी ते पैसे दिले आणि कुणाच्या मोबदल्यात कुणी कुणाला घरकुल मंजूर करून दिले, कुणी किती बोगस मंजूर घर करून दिले, या सगळ्या गोष्टींसाठी 50-50 लाख रुपयांच्या पार्ट्या, या सगळ्या गोष्टीसाठी पैसे कुठून येतात? हे सगळं येणाऱ्या काळामध्ये मी बाहेर आणल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही स्वतःला फार प्रामाणिक समजत आहात आणि मी आता नोकरी सोडणार आहे, मी आता निघून जाणार आहे. माझं जिल्हाधिकाऱ्यांना आणि सीओंना आव्हान आहे, यांचं पोट भरलेलं असेल आणि म्हणून ह्या नोकरी सोडून जातील. यांना सोडून जाऊ देऊ नका. ह्यांची कठोर चौकशी लावा, कडक चौकशी लावा आणि यांना कायद्याच्या कचाट्यामध्ये अडकवा. कुठे कुठे कशी कशी माया जमवलेली आहे, या सगळ्या गोष्टींची चौकशी व्हायला पाहिजे. कुणाच्या नावावर कुठल्या कुठल्या तालुक्यामधून किती किती हप्ते येत आहेत, कुणाच्या नावावर येत आहेत, या सगळ्या गोष्टी शोधून काढणं गरजेचं आहे. तरच भ्रष्टाचार संपेल. अन्यथा हे अधिकारी पैसे गिळंकृत करून निघून जातील आणि ढेकर सुद्धा देणार नाहीत. त्यामुळे माझं मराठी महाराष्ट्राच्या माध्यमातून आवाहन आणि विनंती आहे, जिल्हाधिकारी यांना विनंती आहे, यांची चौकशी लावा. काय नेमकं ह्यांनी केलंय हे मला सांगायला लावू नका. एवढंच. खूप खूप धन्यवाद.